जूनियर केजी और प्राथमिक शाला पहली दूसरी तीसरी चौथी पाँचवीं, ये ठंडी के मौसम के हिसाब से ये 9 बजे के बाद में होना ऐसा शासन महाराष्ट्र शासन का दिया है। तो आपसे हमारी विनती है कि बच्चे जब सुबह में उनको बस बोलो रिक्शा बोलो या उनके पालक पहुंचाने आते तो 1 घंटे से ज़्यादा उनको तैयारी करने को लगता। कई कई बच्चे की अब्सेंटी हो जाती, गैर हाजिर हो जाती, उनका शैक्षणिक नुकसान होता। तो ये ठंडी के मौसम के हिसाब से अभी ठीक है, दिसंबर से अभी शुरुआत है, जनवरी फरवरी में ज़्यादा ठंडी रहती। तो जितने भी उर्दू मराठी अंग्रेजी गुजराती ये मीडियम के जो स्कूल है तो इनका 9 बजे के बाद में टाइम होने को ना, ऐसा हम आपसे आपके द्वारा आपको भी निवेदन दे रहे और हमारे माननीय मुख्यमंत्री, दोनों उप मुख्यमंत्री, शिक्षण संचालक और शिक्षण अधिकारी उप मुख्य अधिकारी का आपके द्वारा दे रहे। तो आपसे एक विनती है कि जब भी हमने कलेक्टर मार्फत हमने निवेदन दिए, मगर आपके जो संबंधित अधिकारी गृह खाते के वो 8-8 दिन यही टपाल पड़े हुए थे। अभी तो है, मैंने बहुत सारे भेज दिए अभी जब ये से मैं आई हूं तब से नहीं आप आए, आपका तो हमने सबके तरफ से हम आपका अभिनंदन, आपने जब 4 दिए, मैं कल ही आपसे मुलाकात करा और आपको मुबारकबाद दे के भी कल के दिन। मगर आपको ये मैं बताना चाहता है कि इसके अव्वल हमने जो भी निवेदन दिए वो वड़ भी था, बाकी बोर्ड से चले गया, वो तुरंत पहुंचाते थे। मगर आप ये ना कोई प्रॉब्लम नहीं, ये एकदम इम्पोर्टेंट महत्व का विषय है बच्चों का, और कई बच्चे है ना बेचारे जा नहीं पाते, तो इसलिए आप उसको तत्काल मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री संचालक शिक्षण मंत्री को आप इसको आपके द्वारा पहुंचाए और इनको ऐसा लेटर भी दो शिक्षण अधिकारी को। थंडीचा कडाका सुरू, बालकांच्या सुरक्षिततेसाठी शाळांच्या वेळेत बदल करा, इस्माईल दबू जनसेवा फाउंडेशनचे निवेदन। सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळी 7 वाजता सुरू करण्याच्या प्रथेला विरोध करत इस्माईल दबू जनसेवा फाउंडेशनने महाराष्ट्र शासनाला ठोस मागण्या केल्या आहेत। राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार प्राथमिक ते 4थी 5वी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजेनंतरच सुरू कराव्यात, असे स्पष्ट नमूद असूनही नंदुरबार शहरातील तसेच जिल्ह्यातील काही शाळा सकाळी 7 वाजता सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने फाउंडेशनने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना जिल्हाधिकारीमार्फत निवेदन दिले। निवेदनात म्हटले आहे की सध्या थंडीचे दिवस सुरू असून इतक्या लवकर शाळा सुरू केल्याने अल्पवयीन विद्यार्थ्यांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे। यामध्ये पहाटे उठल्याने झोपेची कमतरता, थंड हवेत बाहेर पडताना होणारी शारीरिक अस्वस्थता, वाहन किंवा बसची प्रतीक्षा करताना उद्भवणारा सुरक्षिततेचा प्रश्न, अशा समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे। फाउंडेशनने मागण्या केल्या आहेत। जिल्ह्यातील सर्व सरकारी, खाजगी, मराठी, गुजराती, उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या शाळांची वेळेची तातडीने तपासणी करावी। प्राथमिक ते 5वीच्या शाळा सकाळी 9 वाजेनंतरच सुरू करण्याचे आदेश संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्वरित द्यावेत। थंडी, सुरक्षितता व विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शाळांच्या वेळेबाबत बंधनकारक निर्देश जारी करावेत। तसेच मागण्यांचा विचार न झाल्यास विविध प्रकारची आंदोलने व उपोषणे करण्यात येतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। या निवेदनावर एजाज बागवान, रऊफ शाह, प्राध्यापक श्रीकांत पवार, रामकृष्ण मोरे, जावेद अहमद, अजिम बागवान, मन्यार अब्दुल नासिर, छन्नू शाह पठाण, शाकिर बागवान, दानिश बागवान आदींच्या सह्या आहेत। SK पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा स्पेशल रिपोर्ट। आज दिनांक 9/12/2025 मंगळवार रोजी नंदुरबार येथील विधायक कार्य करणारी इस्माईल दगू फाउंडेशनच्या वतीनं व नंदुरबार जिल्ह्यातील विविध संघटनांच्या मार्फत एक ज्वलंत प्रश्न घेऊन आम्ही आज माननीय कलेक्टर महोदयांना निवेदन दिलं। त्या निवेदनात असं म्हटलं आहे की या हिवाळ्याच्या दिवसात जे प्री प्रायमरी आणि प्रायमरी शाळेचे जे मुलं मुली आहेत त्यांच्या शाळेची वेळ ही 7 वाजता असते। ती या थंडीच्या वातावरणात, या थंडीच्या मोसमात 7 वाजेला शाळा न भरवता
ती शाळा 9 किंवा 9 नंतर भरवली गेली पाहिजे आणि त्या पद्धतीचं परिपत्रक महाराष्ट्र शासनाने आधीच जारी केलेलं आहे। जसं की आपण बघतो की उन्हाळ्यामध्ये देखील या शाळा दुपारच्या नसून सकाळी अर्ली इन द मॉर्निंग घेतल्या जातात। त्याच पद्धतीने हिवाळ्याच्या दिवसात इतकं सकाळी मुलांना, लहान लहान बाळांना उठवणं म्हणजे त्यांच्या आरोग्यावर त्याचा फार दुष्परिणाम होतो। आणि आपल्या महाराष्ट्राचे जे शिक्षण मंत्री आहेत माननीय दादाजी भुसे, ते विशेष करून आपल्या खानदेशातलेच आहेत, मालेगाव येथील ते रहिवासी आहेत। त्यांना आमच्या या इस्माईल दगू फाउंडेशनच्या वतीने विविध आमच्या संघटनेच्या वतीनं मी विशेष विनंती करतो आहे की त्यांनी जातीने या प्रश्नाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या वेळेमध्ये बदल करावा। एक दो कलिया पिक्चरचं एक गाणं मला आठवतंय या क्षणी, बच्चे मन के सच्चे ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे। आणि हे लहान जे बाळ आपल्या देशातील येणाऱ्या भविष्यामधले कोणी मंत्री होईल, प्रधानमंत्री होईल, राष्ट्रपती होईल, इंजिनियर होईल, डॉक्टर होईल आणि ही आपली देशाची फार अनमोल संपत्ती आहे। म्हणून या अनमोल संपत्तीकडे शासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन आमच्या इस्माईल दगू फाउंडेशनवर विविध संघटनेच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर याचं इम्प्लिमेंटेशन करावं अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करीत आहे।